स्वर्गीय अजितदादा पवार यांचा जन्मदिवस आहे। अजितदादांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर एक धुरंधर आणि दूरदृष्टी नेता, त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर कुठलाही निर्णय म्हणजे जो धाडसी निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमता होती आणि क्षमता असून सुद्धा त्यांनी महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रीपद हे 6 वेळा भूषवलं आणि ते भूषित असताना कायम त्यांच्याकडे अर्थ खातं होतं। अर्थमंत्री असल्यामुळं त्यांचं जुन्नर तालुक्यावर विशेष असं प्रेम होतं, कारण कुठलीही बी जो निधी जो आला आतापर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये तो दादांच्या माध्यमातूनच आला। आमच्या आर्वी गावात सुद्धा त्यांचा निधी इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि एक ग्रामीण भागातलं तळागाळातलं म्हणजे सर्वसामान्यांमधलं हे व्यक्तिमत्व यांना ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी त्यांना अवगत होत्या, त्यामुळे त्यांनी उत्कृष्ट असा कारभार केला। ते गेल्यामुळे आपलं जुन्नर पुणे जिल्ह्याचं नुकसान जास्त झालेलं आहे। तरी असो, मी अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज 22 जुलै 2026 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा या ठिकाणी जन्मदिवस, तसं हा सरकारी कार्यक्रम आणि आपण तो सर्वजण साजरा करण्यास म्हणजे त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमा झालो आहोत। आत्ताच आमचे मार्गदर्शक केशव काकांनी सांगितलं की एक धुरंधर असे राजकारणी म्हणून त्या ठिकाणी अजितदादांचा उल्लेख करावा लागेल। दादांचं कार्य संबंध महाराष्ट्रासाठी होतं। काकांनी सांगितलं तसं पूर्ण महाराष्ट्र राज्याचे ते लोकनेते होते। त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी खूप काही कामं केली, परंतु अर्थमंत्री असताना आणि पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते। त्यांच्या कार्यकाळात पुणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी म्हणजे पुणे जिल्ह्याचा विकास जर खऱ्या अर्थानं कोणाच्या नेतृत्वाखाली झाला असेल तर तिथं अजितदादांचा त्या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। जिल्ह्यातील सर्व MIDC असतील तसंच पाण्याचं योग्य नियोजन असेल हे स्वर्गीय अजितदादांच्या काळातच झालं आणि तीच शिस्त त्या पुढील काळासाठी त्यांनी लागू केली। आज आपला जो जिल्हा सुजलाम सुफलाम आपण या ठिकाणी आहोत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे आणि जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव आहे, त्यामध्ये अजितदादांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि अजितदादांच्या मार्फत आपल्या गावाला त्या ठिकाणी काकांनी सांगितलं तसं तो निधी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। मी तसेच संपूर्ण ग्रामस्थ आपण त्या ठिकाणी अजितदादांचे कायम ऋणी राहू व मी सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने दादांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज खरं तर 22 जुलै 2026 ज्यांचा वाढदिवस सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचे परमनंट उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री असेल, जलसंपदा मंत्री असतील, अजितदादांकडे अनेक खाती आली आणि त्या खात्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी आपली नाळ जोडलेली असताना, सर्वसामान्य जनतेला न्याय देत असताना अजितदादांनी आपला वक्तशीरपणा आणि हजरजबाबीपणा याने असंख्य आपल्या पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल तसेच संपूर्ण भारत देशात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं। तसेच हे दादा आपल्याला जानेवारी महिन्यात 2026 रोजी दादांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला। त्यामध्ये दादा आपल्याला सोडून गेले। खरं तर सांगायचं झालं तर या महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री पद भूषवत असताना, काम करत असताना खऱ्या अर्थाने त्या पदाची उंची वाढवायचं काम हे अजितदादांच्या माध्यमातून केलं गेलं। तसेच खरं सांगायचं झालं तर या पुणे जिल्ह्यातील तो काळा दिवस, तो दिवसच उजाडावा नाही अशी ही दादांची ख्याती होती। त्याबद्दल मी आर्वी ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत आमचे कर्मचारी, ग्रामसेवक भाऊसाहेब असतील, तसेच कर्मचारी वर्ग असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, या सर्वांच्या वतीने दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। आज खरं तर 22 जुलै 2026 अजितदादांचा वाढदिवस आज जयंती म्हणून साजरा होत आहे। असं दुर्दैव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा कधी दिवस पाहायला लागल असं कुणालाही कधी स्वप्नात वाटलं नव्हतं। 28 जानेवारी 2026ला तो एक काळा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या निमित्ताने उगवला आणि खरं तर 28 जानेवारी माझा वाढदिवसाचा दिवस आहे आणि सकाळची ती बातमी कानावर आली आणि जी बातमी आयुष्यभर भविष्य काळामध्ये लक्षात राहील अशी ती बातमी आयुष्यामध्ये समाजकारणात, राजकारणात काम करत असताना शेवटच्या श्वासापर्यंत राहील। अरे बाबा,
माझ्या मनामध्ये आहे. दादांच्या बाबतीत आता या ठिकाणी केशव काकांनी सांगितलं का त्यांच्या कामाची पद्धत कशी होती. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले, राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. अर्थकारणाचं त्यांचं चोख काम कसं होतं, त्यांचा वक्तशीरपणा कसा होता, त्यांची शिस्त कशी होती. पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत फक्त समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याची पद्धत आणि एक राजकारणापलीकडचं व्यक्तिमत्व. ते पालकमंत्री असताना या ठिकाणी आशाताई जिल्हा परिषदेच्या सदस्य असतील, शरददादा आमदार असतील, कधी कोणाला निधीच्या बाबतीत पुणे जिल्ह्याला कुठेही त्यांनी कमतरता कुठल्या निधीच्या बाबतीत कधी त्यांनी दिलेली नाही. आज जवळपास आर्वीच्या इतिहासामध्ये 50 कोटी रुपयांची कामं अजितदादांच्या माध्यमातून पालकमंत्री असताना झाली असतील, हे या ठिकाणी पदाधिकारी सगळे सांगतील. आणि आज जो 22 जुलैचा जो दिवस आहे तो दादांचा सर्वत्र गव्हर्नमेंटने सुद्धा या ठिकाणी सांगितलंय की तो जयंती म्हणून साजरा करायचा आहे. इतकं दुर्दैव आपल्या सामाजिक राजकीय प्रत्येकाच्या आयुष्यात काम करणाऱ्या माणसाच्या आज आपण मोबाईलवर जरी पाहिलं तर 24 तास पाहत असताना आपण व्हॉट्सअप फेसबुकवर ज्या माणसाचं व्यक्तिमत्व, त्याचे विचार, ज्या वेळेला कधी आपण मी कार्यकर्ता असून किंवा इथं असले सगळे कार्यकर्त्यांनी कधीच ही भाषणं ऐकलेली नाहीयेत, असे अजितदादांची भाषणं असतील, त्यांचे विचार असतील, आज आपल्याला ते पाहायला मिळतात. आणि त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून किंवा त्यांच्या देण्याच्या संदेशातून आपण रोजच्या आपल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये, आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये देखील आपण जर त्यांचे नियम, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर मी कोणाकडे पाहत असेल तर अजितदादांकडे, माझ्या वडील गेल्यानंतर मला जे काही दुःख झालं असेल तर आज मी रोज संध्याकाळी जर कधी मोबाईल उचलला तर अजितदादांचा व्हिडिओ मी नक्की पाहतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, समाजकारण राजकारण होत असतं, राजकारणामध्ये शत्रुत्व कटुत्व या गोष्टी होत असतात. माझी आज या जयंतीच्या निमित्तानं एवढीच सर्व ग्रामस्थांना विनंती असेल, येणाऱ्या काळामध्ये राजकारण होईल, इलेक्शन येतील, सगळ्या गोष्टी होतील. अजितदादांचं जो शेवटच्या काळातलं जे काय त्यांचं एक भाषण होतं का राजकारण खूप वांगळ आहे, ते साध्या सरळ सोप्पाचं माणसाचं काम नाही. आपला परिवार बघा, आपल्या परिवाराकडे तुम्ही लक्ष द्या, मुलाबाळांना शिकवा, असे त्यांच्या अनेक, जर सांगायला गेलं तर इथं 1 तास भरपूरणार नाही, अशा त्यांच्या असंख्य आठवणी या निमित्ताने आहेत. आपण शिवनेर विद्यालयामध्ये देखील त्यांची जयंती त्या निमित्ताने साजरी केली आणि त्या मुलांना देखील दादा काय होते आणि दादांनी समाजाप्रती काय केलेलं आहे, जिल्हा परिषदला पण आपण त्या ठिकाणी जयंती साजरी केली. या ठिकाणी आपण ही 22 जुलैचे आजचा वाढदिवसाचा त्यांचा दिवस जयंती म्हणून साजरा करत आहे. खरं तर ज्यावेळेला त्यांचं जाणं झालं त्यानंतर इथं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून 1-2 कार्यक्रम आपल्या ग्रामपंचायतला झाले, पण ते गोष्ट मनाला म्हणजे स्वीकारत नव्हती का ही गोष्ट आपली झालेली आहे. 1-2-4 महिन्याचा कालावधी कमीत कमी ती गोष्ट सावरायला त्या निमित्ताने माझ्या तरी व्यक्तिगत आयुष्यामध्ये गेला असेल. कारण त्या राजकीय व्यक्तिमत्व पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि त्यांचे जर विचार आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घेतले, सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक सुद्धा जीवनामध्ये, तर त्यांचा जो कामाचा नित्यपणा आहे, नित्यनेम आहे, काटकसर आहे, स्वच्छता आहे, हे जर गोष्टी आपण जर कधी जर घेतल्या तर आपण निश्चित एका उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आज या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी सांगतो, सर्व ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी असतील, आज आपला वेळ काढून पाऊस देखील चालू आहे, सर्वांची शेतीची कामं चालू आहेत, पण सगळा वेळ काढून एक राजकारणापलीकडं आपल्या एका नेत्याला या ठिकाणी आपण विनम्र अभिवादन करण्यासाठी आलात. त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करतो. अनेक आठवणी अजितदादांच्या माध्यमातून आहे. अजितदादांना आपण जे काही विकास कामं केली आहेत, पुलाच्या कामाच्या संदर्भातल्या उद्घाटनाला अजितदादांना आग्रह धरला होता का ते ज्यावेळेला पुलाचं काम पूर्ण होईल, आरबी गुंजावडेला ज्वाला जाणतात, त्यावेळेला तुम्हाला यावं लागेल. त्यांच्याशी काही जास्त वैयक्तिक आयुष्यामध्ये कधी संपर्क आला नाही, पण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला कधी उद्घाटन तालुक्यामध्ये असतील त्यावेळेला निश्चित आपण वेळ देऊ, एवढं एक अतुल शेठच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यावेळेला सांगितलं होतं. परंतु दिवस येणाऱ्या भविष्य काळामध्ये कधी उगवणार नाही, एवढं दुर्दैव आर्वीकरांसाठी आणि महाराष्ट्रातल्या अनेक उद्घाटनासाठी नक्कीच राहील अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा दादांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन या ठिकाणी करतो. धन्यवाद. तर बघतोय की आपण श्रद्धांजली वाहिली, थोडे दिवस गेले तरी अजून त्या सर्व घटनेचा तपास लागत नाही, सरकारला तुम्ही काय म्हणता? जयदादा आता काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी आमदार साहेबांची जी ब्लूमेंटल शाळा आहे त्या ठिकाणी ते येणार होते, पण काहीतरी एक त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाही. त्या कार्यक्रमाला माझ्या व्यावसायिक कामाच्या निमित्ताने सुद्धा मला वेळ नव्हता, परंतु मी त्या कार्यक्रमाला जाणार होतो, परंतु ते येणार नाही हे मला माहिती मिळाल्यानंतर मी तिथे गेलो नाही. पण त्या कार्यक्रमाला एक काही दिवसापासून आता मी जवळजवळ 1-1.5 वर्ष राजकारणाच्या पलीकडे थोडंसं माझ्या व्यावसायिक कामांमध्ये प्रचंड त्यामध्ये मी गुंतलेलो आहे, म्हणून माझं गावात थोडंसं लक्ष कमी आहे. परंतु या तालुक्याचे माजी आमदार असतील, अनेक वेळा त्यांना मी
माझे मेसेज असतील त्यांना भेटल्यानंतर का रोहित दादा ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करीत आहेत आणि समाजाच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे, जे मोबाईल आपण पाहतोय, यातलं सत्य काय आणि असत्य काय, ज्यातल्या ज्या यंत्रणा टायटॅनिक जहाजाची ज्या कंपनीकडे त्या ठिकाणी चौकशीचे आदेश त्यांच्याकडे आहेत, एवढी मोठी जागतिक लेवलची कंपनी, ची कंपनी त्या ठिकाणी त्या निमित्ताने त्याची पाहणी करत आहे. आणि हे जर पाहत असताना ते ब्लॅक बॉक्सचे जे त्याच्यामध्ये नियम अटी आहेत का ते एवढा मोठा स्फोट होऊन देखील त्यातली माहिती 100% मिळायला पाहिजे, पण ती का मिळत नाही, त्याचं दुर्दैव काय, आजचं सरकार असलेलं त्याच्यामध्ये कमी पडतंय का? आणि आजचे जे काही आमदार आहेत, मग ते राष्ट्रवादीचे असो किंवा सगळ्या आज जे सरकारमध्ये जे आहेत, त्यांनी 100% अजितदादांसाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण अजितदादांमुळे आज ते त्यांच्या पदावर नगरसेवक असतील किंवा आमदार असतील किंवा मंत्री असतील, ते त्यांच्या पदामुळे, कारण अजितदादांनी आजपर्यंत त्यांना घडवलंय, त्यांना दिलंय, म्हणून आज ते त्यांच्या उंचीवर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी ते काम करत आहेत. मी सन्माननीय तालुक्याचे माजी आमदार यांना सुद्धा त्या ठिकाणी मी अनेक वेळा विनंती त्या निमित्ताने केली का रोहित दादांना जे काही ते त्या तपासामध्ये काम करत आहे त्यामध्ये तुम्ही मदत करा. सन्माननीय शरद दादा असतील, आमचे मित्र सुरेशभाऊ वासगे असतील, अनेक जी तालुक्यातली लोक आहेत का जी दादांविषयी, आता सुरेशभाऊ काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी सुद्धा ते जाऊन आले. तर अनेक अशा गोष्टी ज्या लोकांच्या मनामध्ये आहेत, त्यातलं काहीतरी सत्य असत्य जे काय आहे ते एकदा बाहेर येऊ द्या. आणि या महाराष्ट्राला त्यामध्ये काय ज्या गोष्टी आहेत, या लोकांमध्ये पण जे संभ्रम, आपण एकदम अचूक प्रश्न विचारला का जी भावना लोकांच्या मनामध्ये आहे ती एकदाची बाहेर येऊ द्या. ते आल्यानंतर, कारण एवढा मोठा नेता ज्या लेवलला काम करतो, समाजाप्रती काम करतो, आणि त्याला जर न्याय मिळत नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर काही घटना केली तर आम्हाला कधी न्याय मिळत, हा प्रश्न आमच्या मनामध्ये 24 तास त्या ठिकाणी भिडत असतो. ही त्या ठिकाणी ते दुर्दैव मला ते त्या ठिकाणी म्हणावं लागेल. यासाठी मी आपल्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी विनंती करेल, राजकारणापलीकडचं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अजितदादांना न्याय देण्यासाठी आज जर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्यांना विनम्र अभिवादन जर करायचं असेल तर खरंच येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांच्या ज्या अपघातामध्ये जे दोषी असतील त्यांना नक्कीच त्या ठिकाणी त्यांचं शासन त्यांना मिळालं पाहिजे, अशी भूमिका माझी या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.